नमस्कार, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। स्टुडंट पोर्टल 2025-26 याची नवीन अपडेट आलेली आहे, जी संच मान्यता आहे। तर त्याच्या संदर्भातल्या सर्व शाळांसाठी महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सूचना काय आलेल्या आहेत तर या सर्वांविषयी जे आहे तर ते माहिती पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। सगळ्यात आधी तुम्हाला स्टुडंट पोर्टल 2025-26 हे सर्च करायचंय। पहिलंच तुम्हाला हे सरळ नावाचा प्लॅटफॉर्म जे आहे तर ते दिसणार आहे, तर तिथं तुम्हाला क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर बघा या शाळेंसाठी येणाऱ्या तुमच्या ज्या आहेत तर त्या सूचना तुम्हाला इथं बघायला मिळतील। आता या आपण एक एक करून सूचना ज्या आहेत तर ते पाहूया। आता या सूचना थोड्याशा ब्लिंक होत आहेत, म्हणून आपण या थोड्या टाइप फॉर्मॅट मध्ये करून घेतलेल्या आहेत, तर ते आपण एक एक करून सूचना पाहूया। बघा, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची संच मान्यता युडाइस वरील 30 सप्टेंबरच्या आधार वैध विद्यार्थी नोंदीप्रमाणे होणार असल्याने युडाइस प्लस वरील विद्यार्थ्यांची माहिती परिपूर्ण भरण्यात यावी। आता जे काही 30 सप्टेंबर पर्यंत होतील युडाइसचे, जेवढे युडाइसचे रजिस्ट्रेशन स्टुडंटचे आधार व्हॅलिड असलेले तेवढेच ते गृहीत धरले जाणार आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सरळ पोर्टलवर मधील माहिती युडाइस मधून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणतीही माहिती बदल किंवा नवीन भरल्यास ती माहिती 2 दिवसांनी सरळ पोर्टलवर उपलब्ध होईल। सरळ पोर्टल हे युडाइसवर डिपेंड आहे। युडाइसवर जेव्हा तुम्ही माहिती भराल नवीन, त्याच्यानंतरच ते अपडेट होऊन सरळला जे आहे तर ते येणार आहे। तिसरं, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सरळ प्लस युडाइस प्लस इंटिग्रेटेड पोर्टल ची माहिती मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, गट विकास अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी लॉग इन करिता उपलब्ध करून देण्यात आलेले यांचं इंटिग्रेटेड पोर्टल पण तयार केलेलं आहे। 11वी-12वीची संच मान्यतेसाठी विद्यार्थिनिहाय विषय आणि अनुदानाचा प्रकार नोंदवण्याची सुविधा मुख्याध्यापक स्तरावर उपलब्ध आहे। युडाइस प्लस मध्ये शाखेची नोंद नसल्यास विद्यार्थिनिहाय विषय जो आहे तर तो भरता येणार नाही, तर ही एक महत्त्वाची सूचना तुम्हाला पाहायला मिळते। 5वी सूचना आहे, शैक्षणिक वर्ष 2024-25 पर्यंतची माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल लिंकवर क्लिक करावे। म्हणजेच काय हे इथं मी ओके अंडरस्टँड करतो। बघा, इथं तुम्ही 2025-26 साठी जे काही लॉग इन असेल ते तुम्हाला यूज करायचंय, पण इथं ज्यांची 24-25 साठीचं काही करायचं असेल ओल्ड स्टुडंट पोर्टल, तर याच्यावर क्लिक केलं तरी जुनं पोर्टल जे आहे तर ते ओपन होतं। तर याच्यामध्ये सगळ्या काही शाळांसाठी सूचना ज्या आहेत तर ते आलेल्या आहेत, तर या तुम्ही एकदा ज्या आहेत तर त्या वाचून घेतल्या पाहिजे। म्हणजे हे जे पोर्टल असणार आहे हे 25-26 असणार आहे, आणि 24-25 साठी ओल्ड पोर्टलची लिंक जी आहे तर ती इथं त्यांनी बाजूला कोपऱ्याला जे आहे डाव्या साईडला त्यांनी दिलेली आहे। सरळ पोर्टलवर माहिती न दिसल्यास ती माहिती प्रथम युडाइस मध्ये अद्ययावत म्हणजे अपडेट करावी, त्यानंतरच ती सरळ पोर्टलवर जे आहे तर ती आपल्याला दिसू शकते। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इथं लॉग इन केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या इथं पण सूचना आलेली आहे, सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्ष 25-26 साठी स्टुडंट पोर्टल डिफॉल्ट पासवर्ड वापरून लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड तुम्हाला सेट करावा लागतो। आता हा जो डिफॉल्ट पासवर्ड असतो हा नेमका काय असतो बघा। डिफॉल्ट पासवर्ड तुम्ही लक्षात घ्या, हा असतो असा बघा, कॅपिटल G UEST 1 2 3 आणि हे आणि हे पण 1 2 3 आहे, हे पण 1 2 3 आहे, पण शिफ्ट दाबून 1 2 3 आहे बघा। ते शिफ्ट दाबून ते 1 2 3 जे वरचे बटन दाबले ना आपण, तर अशा पद्धतीने होईल। तर हा पासवर्ड सुरुवातीला तुमचा एक पासवर्ड येणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पद्धतीने पासवर्ड जो आहे तर तो अपडेट करता येणार आहे। ज्यावेळी तुम्ही लॉग इन कराल तर तिथं तुम्हाला एक महत्त्वाची सूचना दिसणार आहे, तर ती इथं नाही, जेव्हा तुम्ही लॉग इन करणार त्याच्यावर दिसणार आहे। त्याच्यामध्ये 25-26 साठीची संच मान्यता युडाइस प्लस मधील 30 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत नोंद झालेल्या आणि आधार वैध असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केली जाणार आहे। काय संख्येनुसार केली जाणार आहे। 30 सप्टेंबर 2025 नंतर नोंद झालेली किंवा ज्यांचा आधार त्यानंतर व्हॅलिड झालेला आहे असे विद्यार्थी संच मान्यता 2025-26 साठी विचारात घेतले जाणार नाही। ही एक महत्त्वपूर्ण सूचना जी आहे तर ती आलेली, ती तुम्हाला इथं जी आहे तर ती इथं लक्षात ठेवायची आहे। बघा, इथं जेव्हा तुम्ही लॉग इन करतात तर इथं बघा रिपोर्ट्स मधून तुम्हाला तुमची जी रिपोर्ट्स आहे तर ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते इथं बघायला मिळतीलच। ओके, त्यासोबतच मित्रांनो TAT 2025 साठी आपण एक आचार्य बॅच 1.0 लॉन्च केलेली, जी फक्त शिक्षकांसाठी असणार आहे। जे कोणी शिक्षक आता कार्यरत आहे, खास शिक्षकांसाठी आपण ही बॅच लॉन्च केलेली। महाराष्ट्रातून सर्वात चांगली फॅकल्टी म्हणजे आतापर्यंत आपण बरेच शिक्षक जे आहेत तर ते घडवलेले आहेत। टेट मध्ये पण देखील आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं होतं, आता TAT मध्ये मागच्या वर्षी केलं होतं, आता या वर्षी देखील विद्यार्थ्यांचा जबरदस्त रिस्पॉन्स जो आहे तर तो येते। आणि ही बॅच जॉईन करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। तसेच तुमच्या माहितीसाठी इथं आपण सर्व इन्फॉर्मेशन जे आहेत तर ते दिलेले पेपर 1 पेपर 2 आणि कॉम्बो पेपर 1 पेपर 2 असे दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर
सगळ्यात चांगला रिझल्ट पाहिजे असेल, त्याच्यासाठी तुमच्याकडे कंटेंट चांगलं असलं पाहिजे, तर आपल्याकडे सर्व पुस्तक अवेलेबल आहेत. पेपर 1चं पुस्तक आहे, पेपर 2चं पुस्तक आहे, बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, आणि त्यासोबतच टीईटी सक्सेस मास्टर पेपर 1 पेपर 2 3000+ प्रश्नांचा समावेश असणारा हे पुस्तक आहे. सध्या आपले जेवढेही काही पुस्तक आहे ते डायरेक्टली म्हणजे येतात आणि त्याच दिवशी आउट ऑफ स्टॉक होतात, म्हणून तुम्ही आजच हे पुस्तक ऑर्डर करा. ऑर्डर करण्यासाठी आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, नजीकच्या बुक स्टोअरला जाऊ शकतात, किंवा तुम्ही आपले जे आहेत तर ते नाशिकलाही ऑफिस आहे तिथे येऊ शकता, छत्रपती संभाजीनगर पुणे, इथून तुम्ही पुस्तक कलेक्ट करू शकता. त्यासोबतच मित्रांनो अमेझॉनवर पण हे पुस्तक अवेलेबल आहे, तिथून पण हे पुस्तक तुम्ही जे आहे तर ते जरूर परचेस करू शकता. ठीक आहे, चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.